हे आहे आमच्या कोकणवासियांचे गावठी टॉनिक म्हणजे गावठी तांदळाची पेज। ही पेज कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच दाखवेन। तर ही पेज जर माणूस आजारी असेल त्यांना जर दिले तर ते ठणठणीत बरे होतात आणि इतर वेळी सुद्धा तुम्ही जर रोज सकाळची ही 1 वाटी जर गावठी तांदळाची पेज प्यायला चहाच्या ऐवजी तर तुम्ही एकदम फिट राहाल। अशी ही एकदम बहुगुणी पेज आहे। किलो हा कोकणातून फणस, आता फणस आपण कापून घेऊया, चांगलं पिकलो असा हा। तर आधी मी सुरीत तेल लावून घेतलं, तेल चांगलं लावून घ्यायचं, नाहीतर मग फणसामध्ये इतका चीक असतो ना तो हाताला लागतो आणि गेला जात नाही। छान असं मस्त तेल लावून घेतलंय, सुरीत पण तेल लावून घेतलंय। आता हा आपण टाकूया। कापू असा फणस। आता हा जो मधला पोव असा ना तो पहिला कापून घेऊ, मग गरे पटकन निघते। How nice. Where is this dog? कोकणातला मेवा आहे हा मस्त फणस। आता आपण सगळा सोलून घेऊया। फायनली आपला फणस सोलून झालेला आहे आणि बघा हे एवढे गरे आलेले आहेत। त्याच्यातले अर्धे बाजूवाल्यांना दिले, अर्धे घरात त्याने खाल्ल्याची आठळ। ह्या आठळाची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला लवकरच दाखवेन। चला म्हणजे या खायला कोकणचा मेवा। दुपारच्या जेवणात बनवले आहे काजू प्रॉन्स करी। ही करी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला तर मंडळी आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स बनवूया। तर इथे मी लोकल कंपनीचेच हे हक्का नूडल्स घेतले, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। कढईमध्ये पाणी तापत ठेवले, त्यामध्ये टाकलं 1 चमचा तेल आणि हे जे हक्का नूडल्स आहेत ते ह्यामध्ये टाकायचे आहे। 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला बॉईल करायचं आहे। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे नूडल्स टाकायचे आहे। 2-3 मिनिटं झाले की गॅस बंद करायचा आहे आणि हे नूडल्स आहेत ते आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। चाळणीमध्ये काढल्यानंतर काय होतं की त्याच्यातलं जे एक्सेस वॉटर आहे ते निघून जातं आणि नंतर मग आपल्याला नळाखाली किंवा ह्यावरती थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे जे नूडल्स आहेत त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती स्टॉप होते आणि असे मोकळे सुटसुटीत होतात। आता एका साईडला कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 अंडा फोडून टाकायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर काळी मिरी पूड आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। आता हे एक क्रम्बल करून घ्यायचं आहे। अंडं छान शिजलं की एका साईडला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे। हे करताना आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे, कुठेही स्लो गॅस करायचा नाही आहे। त्यानंतर ह्यामध्ये टाकते कोबी, गाजर आणि शिमला मिरचीचे तुकडे आणि हे सुद्धा आपल्याला फास्ट गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हक्का नूडल्समध्ये असा क्रंचीनेस लागला पाहिजे म्हणून आपल्याला भाज्या मऊ शिजवायच्या नाही, तर फास्ट गॅसवरती अशा क्रंचीनेस ठेवायच्या आहेत। त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे आहेत शिजवलेले नूडल्स, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नूडल्स खूप लॉंग असतात म्हणून मी असं मध्ये चमच्याच्या साहाय्याने कट करून घेते, म्हणजे खायला सुद्धा आपल्याला इझी पडतं। आता पुन्हा फास्ट गॅसवरती हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये शेवटी आपल्याला जे आपण एक क्रम्बल केलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरमागरम सर्व करायचं आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।